तर गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगमध्ये ट्विस्ट रिव्हील होणार आहे. तर समोर कंटिन्यू करा आणि खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि खूप मजा येणार आहे. आता आपले म्हणजे थोडे फ्रेंडलीवाले ब्लॉग येईल, तर समोर कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा. चला तर गाईज आता सध्या तर नाही दाखवणार, थोड्या वेळानंतर दाखवतो मी. तर समोर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आणि मी हिला विचारलं की किती दिवस उपाशी राहिली होती म्हणून. तर ही म्हणत आहे की आता लास्ट 3 दिवस, कारण आताच आमचं बोलणं चालू झालं. कारण पहिलीपासून आम्ही सोबत आहोत. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही आता काही दिवसा पहिलेच भेटलो, 1 हप्ताही नाही झाला. तर आता आम्ही ब्लॉग स्टार्ट करणार आहोत फ्रेंड म्हणून. तर तुम्ही समोर कंटिन्यू करा. मी दाखवतो तुम्हाला की म्हणजे कोण आहे फ्रेंड. तर समोर बघा तुम्ही. आणि एक गोष्ट आहे, तुला माहीत आहे का, मला मोबाईल नव्हता घेऊन दिला 10वी, म्हणजे घेऊन नव्हते देणार. 10वीत कमी पर्सेंटेज आले होते तेव्हा माहिती आहे मी काय केलं होतं. 1 दिवस उपाशी राहिलो होतो. मस्त प्लॅन आहे. म्हणजे अर्धा दिवस 3 वाजेपर्यंत. मग पप्पाने पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी मोबाईल घेतला. फक्त अर्धा दिवस उपाशी राहिलो मग मोबाईल घेतला. नाही, माझा प्लॅन नव्हता का उपाशी राहायचा आहे म्हणून. पण मग थोड्या वेळानंतर मग लक्षात आलं, मम्मी म्हणे जेवण नाही करत का, म्हणलं नाही करत. तर मग मम्मीने पप्पाला सांगितलं का हा जेवण नाही करता यार, मोबाईल नाही घेऊन देता येतं. पप्पानं मग पैसे काढून आणले मग मला दिले. त्याच्याचसाठी राहिलो होतो मी. मग माझ्या दिमागात आलं का उपाशी राहा भाऊ, तुला मोबाईल भेटा. त्या उपाशी राहण्याचा फायदा मला मोबाईल भेटला एक नवीन नाही जुना. लगेच वर्ष झाले त्या गोष्टीला, 2-2.5 वर्ष झालं आता. मी गाईज आता कंटिन्यू तर करायचे आहे. सोबतचे ब्लॉग कंटिन्यू म्हणजे येईल, पण आता हे थोडी बिझी आहे, हे येऊ नाही शकत. मी तर खालीच राहतो, पण आता हे नाही येऊ शकत. आता आज तर आम्ही गावाला चाललो. तर दाखवतो मी, तुम्ही समोर कंटिन्यू करा ब्लॉग. आणि खूप मजा येणार आहे आता. आणि आज गावाला टुर्नामेंट पण आहे, तर त्याचा पण ब्लॉग येईल आपला. तर मी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो, तो पूर्ण प्रॉपरली वाचा तुम्ही पॉज करून तो बोर्ड वाचला. तिथे काय लिहिलं आहे तर मी समोर गेल्यावर तुम्हाला एक्सप्लेन करतो. गाईज त्या बोर्डवर असं लिहून होतं की काय लिहून होतं रे, माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं आता, माझा दिमाग कमजोर झाला आहे. सॉरी. तर तिथं लिहून होतं की कुत्र्यांना हागवू नये, नाहीतर कुत्र्यासोबत मालकाला पण हागवण्यात येईल. तुम्हाला खोटं वाटत असेल तर ते क्लिप पॉज करा आणि तुम्ही ते क्लिप बघा. असं कसं लिहिलं आहे पा, खोटं वाटत असेल तर गाईज आता विषय असा आहे की आम्हाला लावायचा आहे प्रँक कॉल. श्यामला प्रँक कॉल लावतो, माझ्या भावाला. म्हणजे आता ते रिलेशन नाही सांगू शकत कोण आहे तो. तर मी प्रँक कॉल लावतो एक श्यामला की मी प्रेग्नेंट आहो म्हणून. असा प्रँक कॉल कोणी केला नसेल, पण लावतो. शिवा आल्या तर पाहून टाकू मग आपण. हॅलो, कुठं आहे? अरे यार याचा फोन केलेला. मी काय म्हणतो, थोडं स्पीकरवरून काढ ना फोन. एक गोष्ट बोलायची होती तुले, एक गोष्ट बोलायची होती रे. कुठे आहे तू? घरी आहे का? ग्राउंडवर कधी जाणार आहे? काऊन? हो का? मला एक गोष्ट बोलायची होती. मी काय म्हणत होतो, मी प्रेग्नेंट आहो. क्या बोला तूने? प्रेग्नेंट आहो. अबे हो वाला मी प्रेग्नेंट आहो म्हणलं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर गोळी घेऊन येशील का तू आज? कायची? प्रेग्नेन्सीची घेऊन येशील ना? हा कायचे?
अबे आता थोडी डिलिव्हरी आहे माझी वेळ आहे डिलिव्हरीले हा बेटा मग वागजो ना डिलिव्हरी झाल्यावर पहिले आता हे तर आण ठीक आहे फोन करजो तर गाईज तो म्हणत आहे की थोड्या वेळात फोन करतो तो कामात आहे समोर कंटिन्यू करा उद्या तोच बाणा देशील का माझी आजी मेली होणं एक काम कर पहिले आज मार उद्या आजा मारजो ठीक आहे ठीक आहे मग म्हणजे आता टुर्नामेंट आहे तर म्हणजे त्याच्या वरच्या मॅनेजरला सुट्टी सांगायसाठी काय सांगायचं तर आजी मेली म्हणून सांगायचं कारण तर गाईज आता ती गेली आहे ऑफिसला आणि मी आता घरी जातो माझं मार्केट सर्वे 11 वाजताचा आता आंघोळ वगैरे तर झालीच आहे पण तरी जेवण करतो आणि मग मार्केट सर्वेला जातो तसा तर नाश्ता केला भूक तर नाही पण तरी पण जेवण करायला लागेल आणि मग मार्केट सर्वेला जातो तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग खूप मजा येणार आहे आणि मी फेस रिव्हील करणार आहे कारण आता घाईत होतो म्हणून केला नाही तर समोर कंटिन्यू करा फेस रिव्हील लवकरच होईल आज होईल म्हणजे होईल 100%. तर गाईज हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि दुसरा ब्लॉग चालू करतो तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये फेस रिव्हील पक्क्यात करतो आता मी चाललो गावाला तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग चला बाय बाय आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला धन्यवाद